यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हाहाकार, आर्णी तालुक्यात जनजीवन विस्कळीत। अरुणावती नदीच्या पुलावरून पाणी, विठोली आणि ब्राह्मणवाडा येथे घरात शिरले पाणी, शेतपिकांचे मोठे नुकसान। आर्णी गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून सखल भागात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल होत आहेत। तालुक्यातून वाहणाऱ्या अरुणावती नदीला मोठा पूर आला आहे। नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या वर गेल्याने आर्णी विठोली मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे। त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत। प्रशासनाने या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद केली असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका विठोली आणि ब्राह्मणवाडा या गावांना बसला आहे। गावातील नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी थेट घरांमध्ये शिरले आहे। अनेक घरांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने संसारोपयोगी साहित्य, धान्य आणि कपड्यांचे नुकसान झाले आहे। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे। सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे। शेतात पाणी साचल्याने कापूस, सोयाबीन, तूर या खरीप पिकांना फटका बसला आहे। अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून शेतात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून तहसीलदारांनी नागरिकांनी नदी, नाल्याजवळ जाऊ नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे। नुकसानीचा पंचनामा करून लवकरच मदत दिली जाईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे।